ज्याचं चित्त शांत झालं तो संत. समजलं? सोपी भाषा समजली ना? तुमचं चित्त शांत झालं आहे का? नाही. तुम्ही अशांत. सारे लोक अशांत आहेत. म्हणूनच ते झगडे भांडण होतात घरी. भांडी कुंडी वाजतात. दम 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 दम. नवरा बायकोचे, भावा भावाचे, बहिणी बहिणीचे, तू म्हण, तू म्हण, तू म्हण, असे झगडे करतात. असे बांबोळे फुटतात. काय नाही तशी फुटता की का आग्रह करायला. ओ देवा माता शिकवत माता आग्रह आता नाही घेऊन टाकेल. बापरे एवढा भुकू येतो. म्हणजे बोलाचीच वाट का? तसे बांबोळे फुटले. त्या हिरोशिमा नागासाकीचे बांबोळे फुटले. त्याच्यापेक्षा एक मोठे बांबोळे आहे. म्हणून तुम्ही लोक येतात. सासवा सुनीचं जगणं काढतात. भविष्य सांगतो तुमचं भविष्य. देशातल्या लोकांचं भविष्य. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणत होते, बुद्धांनी दाखवलेला मार्ग त्या मार्गावर जग चालू लागलं तर लोकांचं कल्याण होईल. नाहीतर मध्ये अडकतील गेले कामात. बरं झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 नागाच्या नागपूरला विजयादशमीच्या दिवशी तुमच्या आमच्या एक मोर्चा होता. माझी आजी गेली होती धर्मांतराच्या शेवट. तिला जातीवादाची चटकी नाही दिसली. कारण ती होती हकीम. तिला 5 नवरे. म्हणजे एक मेला तर दुसरा केला असं नाही. तुमचे त्याने एक नवरा नाही थांबायला. तिनं 5 नवरे कधी थांबायले विचार करा. तुम्ही 5 पांडवाची गोष्ट ऐकता, पण माझ्या आजीला एका वेळेला 5 नवरे. ऐकत असेल का ते नवरे? बॅरिस्टर खोबरा गड्या त्याची नेहमी ही माझी आहे. तिचं नाव होतं डॉक्टर गंगाधर पानतावळे सर, औरंगाबाद. त्यासाठी अजूनही कालाक्ष मासिक निघायचे. त्यामध्ये माझा सत्कार झाला होता. आणि त्या चिठ्ठीवर एक कथा लिहिली. जे आमच्या गावाची मुलं आहेत त्यांना आठवत. औरंगाबादला माझा सत्कार झाला मिलिंद महाविद्यालय. जेव्हा जेव्हा जातो ना तेव्हा मी ऍडमिशन घ्यायसाठी गेलो होतो 25 नंबरमध्ये. आता कधी गेलो ना तर त्या रूमची आठवण येते. जे लोक मिलिंद महाविद्यालयात गेले, मुंबईला सिद्धार्थ महाविद्यालयात गेले, तिथे क्लासवन अधिकारी सायबर बनले. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ज्यांनी हे प्राशन केलं ते वाघासारखे गुरगुरल्याशिवाय राहणार. बाबासाहेबांच्या एका मंत्र्यानं हे सगळे मेलेले माणसं, जिवंत असून मेल्यासारखा माणूस होता. या मुर्द्यामध्ये प्राण ओतला बाबासाहेबांनी. कायद्याने जे शिक्षण बंद होतं ना, सगळे दरवाजे खुले. कदाचित बाबासाहेब आंबेडकर नावाचा हा युग पुरुष झाला नसता तर तुमचे आमचे हाल कोणी काळ्या कुत्र्यांनी विचारले नसते.
दुसऱ्यांनी विचारले. होता शिवा म्हणून वाचला शिवा, नाहीतर शिवाजी नसते वाचले. शिवाजी महाराजांची पहिली जयंती 19 फेब्रुवारीला पहिली जयंती महात्मा फुलेंनी केली. त्याच्या समाधीचा शोध लावला, समाधीची पूजा केली. ही शिवाजी महाराजांची समाधी आहे. त्यांच्या पोवाडी मिळे गावागावात गाऊन दाखवले. त्यांची पहिली जयंती जी महात्मा फुलेंनी केली म्हणून शिवाजी महाराज आम्हाला माहिती नाही. तुम्हाला माहिती बाबासाहेबांनी म्हणून महात्मा फुलेंना गुरुस्थानी दिले. शिंदीवाल्यांनी जांभळवाल्यांनी ह्या सगळ्या ब्राह्मणेतर समाज, कुंडी, तेली, कोळी, माळी या सगळ्या लोकांना शिक्षणापासून वंचित केलं. म्हणून महात्मा फुले या इंग्रजांच्या कालखंडात जागृत करताना विद्ये विन मती गेली, मती विन नीती गेली, नीती विन वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. विद्येपासून हा सारा ब्राह्मणेतर समाज, आदिवासी समाज, भटका विमुक्त समाज हे धर्मांतरित झालेले ख्रिश्चन असो की मुसलमान असो, हे बाहेरच्या देशातून नाही आले. हे आपल्या जातीचे लोक होते. समजत आहे? जातीयवादाच्या चटक्यांमुळे हे मुसलमान बनले, ख्रिश्चन बनले. आपल्या रक्ताची माणसं, पण कोणाला कुंडी बनवलं, कोणाला तेली बनवलं, कोणाला माली बनवलं, कोणाला कोष्टी बनवलं. अरे अरे 7,000 जाती निर्माण झाल्या. जी जात नाही तिला जात म्हणतात. गेली का? अजूनही लागली. एका मास्तरीन बाईचा सकाळी फोन म्हणतेची, तुम्ही कोणत्या उपजातीचे जीव? तुम्ही लाडवं व्हा की बावले व्हा की कोठे व्हा की आमचा, तुम्हाला हसा नाही तर तुमचं पूर्वीचं आडनाव काय होतं? मी म्हणून बेस्ट. खरं सांग, पूर्वाश्रमीचं आडनाव होतं माझं बेस्ट. मी सांगतो ते हा मास्तरीन बाय हसायला. मी काय करतो नाही म्हणे, आम्ही कोसरे होऊन म्हणे. आता माझा दाखला आहे ना म्हणजे माझा नवरा दाखला म्हणजे समजतं ना, माझा दाखला हा पावणे आहे. माझा दाखला पावणे आहे म्हणे. आता तुझ्या दाखल्याला फोनपे म्हणतं, मी आता सोडचिती करायला लागतो. आज तेही हसून मी काय करू? हे बावणी लोक आहेत ना, म्हणजे बावणे आता कोणाने बावणे कोणत्याने बावणे लाडू बावून बावून करतात. तर आपल्याला हे बावणे आहेत जरी उच्च समजतं, जरी बावणं जाणतात आहे आणि बाकीच्या जातवाल्याने खाली जाऊ. एवढे बावली वृक्ष समजलं का? आता म्हणते की तुम्ही देखील सांगता तर तुम्ही तर बावलेलं सांगितलं. आता आली की आपण आम्ही वृक्ष म्हणजे पहा शब्दच आहे, पण शब्दामध्ये जात दडली आहे, त्याच्यातही पोट जाते आहे. भगिनी म्हणतात हेच नाही. बरं झालं माझे लग्न झालं नाही म्हणून बरं झालं. तर बाबासाहेबांनी गणित सांगितलं
2 अधिक 2 बरोबर 5. किती? आजचा 1 घेतला तेव्हा 5. आणि 2 अधिक 2 बरोबर 4 हातचा 1 घ्याला. तर बाबासाहेबांना हातचा 1 घेतला. त्यांना जात म्हणजे काय हे समजलं. जातविहीन, वर्गविहीन, शोषणविहीन, दुःखविहीन समाज निर्माण कसा करायचा ते केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच याचे गणित समजतात. दुसऱ्याला याचे गणित नाही समजतात. म्हणून जात नाही ती जात म्हणतात. ती कधी चिपकून जात. माझी बायको होणार बामणार त्या कालेचा मामला हळू उलगवला. आता मी होतो नाटककार. म्हणजे राजकारण गेलं चुलीत. निळू फुल्यांचं नाटक आहे. आणि मी वेगवेगळ्या कॉलेजातून युनिव्हर्सिटीतून सगळे बक्षिस मिळवून आहे. वर्ल्ड मेडल मला मिळालं. वेगवेगळ्या वादविवादात चर्चेत एक प्रोफेसर माझ्याजवळ आणि मी सोबतच शिकायचो. वादविवादामध्ये कधी तिचा पहिला नंबर यायचा तर माझा दुसरा नंबर यायचा. कधी माझा पहिला नंबर यायचा तिचा दुसरा नंबर. माझ्यापेक्षा गोल कोणती. बरं मी तिच्याकडे पाहतही नव्हतो. पण माझा पहिला नंबर काय झालं. आमचे बुवा पाहिले का तुम्ही आनंदवंशी. मी त्याला दुःखवडलं होतं. एक आर्थर नावाचा ख्रिश्चन माणूस अपंग होता. त्याने खूप पैसा दिला बाबा आपले. आणि हा विकास आमचे प्रकाशात काय करायचे व्हायचं. खूप विचारायचे अंधळ्या अपंग आणि एवढा मोठा पैसा दिला. मी कविता लिहिली होती. अंधा अपंगांच्या टाळूवरचं लोणी खाणारा येशूच्या पखवट्यातील येशूच्या मुखवट्यातील पशु म्हणजे भामसेवा बोर्डवर घेऊन. मला आमटे बाबा एक दिवस बोलावं. आय विल रस्टिकेट टू यू इन माय कॉलेज. मी तुला रस्टिकेट करून टाकेल का नाही माझ्या कॉलेजात. मी काय हे बुवा मी त्याला मामा बोलायचो. बरं त्याला पोरगी नव्हती. कारण त्याची पोरगी नसती पटवली काहीच नाही. त्याला विकास नाही का डॉक्टर आहे ना. त्याला झाल्याच बोलायचं. झाल्याशिवाय बोलायचं. झाल्याशिवाय बोलायचं. ते दीपा कुलकर्णी आहे. मित्र मिळाल्या. हो रे अरे पट्या अरे अरे ते गाणं म्हणायची ना नटून सुटून जायचं. तर आम्ही तिला जिंकायचं. तिच्यावर तरी कविता लिहायची. कुसुमाग्रजाची, गर्दी माळगोळाची, पु ल देशपांडे त्यांचे नाटक. आम्ही त्यावेळेला नामांकनाची हिंदी म्हणजे एका पात्र प्रयोग करायचं. पथनाट्य करायचं. बिना चेहरा बिना मेकअप हाताने नाटक करायचं. त्यांचं नाटक सुरू लागलं आणि आमचं पथनाट्य सुरू लागलं. सगळे लोक नाटकात नेमून आमचं नाटक पाहायला गेलं. आमचं राजकारण गेलं तुम्ही ते नाटक आलं होतं बरोबर बोलून. आणि त्यांचा एक काम करणारा घरी त्याला तो पडला बिमार. बिमार पडला तर त्याला दवाखान्यात ऍडमिट केलं. सलाईन खूप शरण्य माहिती काम म्हणून त्यावेळेला देवेंद्र फडणवीस त्याला साला म्हटलं होतं. जाहीरपणे नाही हा आमचा साला होता. त्याला जाऊन विचारा तुम्हाला त्याची बहीण होती. ती त्याचीच बहीण मावळ होती. तो प्रोफेसर काय म्हणायचा और हे इकडे ते नाटकात चांगलं काम करतो. वेळेवर माझ्याकडे स्क्रिप्ट दिली आणि वेळेवर मला नाटकात पात्र रंगवावं आणि त्या पात्रात माझाच पहिला नंबर आला. निळू फुले माझ्या कॉलेजचा जीवन पाठ पाठायचं. हे बड्या माणसं तुला ना माझ्या फिल्म इंडस्ट्री ये म्हणे येतो येशील म्हणे तू मी तुला मोठा हिरो बनतो. मोठा हिरो त्याची कोणती पाठ माझा पहिला नंबर तू माझ्याकडे पाहायला चालल्या. मी तिच्यापेक्षा कपड होतो ना. तिच्यापेक्षा काय होतं. मी एवढा गोळा बघा थोडा त्याची मी सोपी
तरी मी डोळा उचलून पाहतो. पण बाबासाहेबांनी जावळी सासऱ्याचं नातं जुळवलं. म्हणजे बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात 56 ग्रंथ लिहिले बघा. किती? 56. आणि बुद्ध आणि त्यांचा धर्म हा ग्रंथ शेवटचा ग्रंथ. त्याला 5 वर्ष लागले ग्रंथ लिहायला. बाबासाहेब एकतर म्हातारा माणूस होते आणि दुसरी त्याच्या आरतवयाची ती डॉक्टर सविता कबीर. दादासाहेब गायकवाड त्यांच्या पाठीशी लागले होते. बाबासाहेब आपली साडी जी शांताबाई खाली रिपब्लिकन पार्टीचं महिला मंडळाचं क्षेत्र 3 ऑक्टोबर 1957 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या राजकीय पक्षाला जन्म दिला. बाबासाहेबांनी धर्मांतराच्या 29 सप्टेंबरला शेड्यूल कास्ट फेडरेशन विसर्जित करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या राजकीय संघटनेला जन्म देण्याची घोषणा केली. बाबासाहेबांच्या अनुयायांनी 3 ऑक्टोबर 1957 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या राजकीय पार्टीला जन्म दिला. शिवराज दादासाहेब गायकवाड ते खंदे गुणांक रुपवते. बाबासाहेब मरण पावला. बाबासाहेबांच्या मरणानंतर तरी 1964 सालीचं जे आंदोलनात जमीन बळकावण्याचं कसे त्याची जमीन सगळे तुरुंग भरले होते महाराष्ट्रात. आंदोलन यशस्वी झाले होते. तो एक लढा सोडला, दुसरा नामांतराचा सोडला. तर तुम्ही बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पार्टीची 3-13 जवळ ड्रामा जाऊन काढा. मिळत नसते तर तुमच्या छातीवर आहे ना. निळ्या झेंड्या केल्या आमच्या राखांमधल्या खूप चांगलं लागलं. बाबू कसाने साबू कसाने आधी या अवकळा बोले भीमाचा भिंगा दिला. बोले भीमाचा भिंगा दिला. चरचरा तापती जोंधळा बोले भीमाचा भिंगा दिला. तुम्ही तुकडे तुकडे करून बाबासाहेबांच्या त्या रिपब्लिकन पार्टीला संपवून टाकला. एक तरी रिपब्लिकन पार्टीचा माणूस तुमच्या गावात आहे आणि तुम्ही बाबासाहेबांचे वारसदार म्हणता. मला शरम. बाळासाहेब आंबेडकरांसारख्या माणसाला वंचित बहुजन आघाडी घेऊन राहावं लागतं. मला शरम वाटते की तुला तुम्ही खरं तर बाळासाहेबांच्या हातात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे रनर असायला हवे. राजकीय पार्टी त्याच्या हातात असायला हवी. मला शरम वाटते. काय किती काय बाबासाहेबांनी दादासाहेब गायकवाड आले. बाबासाहेब तुमचं स्वास्थ्य बरं नाही आणि माझी साडी यांना शांताबाई काळी आहे योग्य आहे त्यांची सेवा करणे. बाबासाहेब लग्न करणार होते ते शारीरिक सुखासाठी नाही. बुद्ध आणि त्यांचा जन्म हा ग्रंथ लिहायचा. त्यांचं स्वास्थ्य बरोबर ठीक राहणार. डॉक्टर सविता कबीर या डॉक्टर दवाखान्यात सुरू झाले. त्यांचे प्रेमपत्र पहा. त्यांच्या प्रत्येक पत्र वाचून पहा. सगळं खूप चालेल. बाबासाहेबांनी शेवटी निर्णय घेतला आणि डॉक्टर कविता कबीर लग्न झाले. त्या डॉक्टर सविता आंबेडकर झाले. तुम्ही आम्ही शिक्षित झालेले लोक आमच्या अंगात बाबासाहेब आंबेडकर आहे. काही लोकांच्या अंगात तू आहे. माझ्याही अंगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. तुमच्या अंगात मी काय पाहत होतो बाबासाहेबांना एवढं मोठं चांगलं काम केलं. सगळं चांगलं काम केलं. होता एक थोडं असं वाटायला हे सगळे ग्रंथ वाचल्यावर एक खोट आहे. कोणती? बाबासाहेबांनी गांधीला बायको करून बसली. आमच्या बाबासाहेबांना त्या गांधींनी डॉक्टर मालवणकरांकडून श्लोक कायदा घेऊन इंजेक्शनचा परिणाम करून आमच्या बाबासाहेबांना गांधींनी मारून टाकला.
असं वाटत होतं. पुस्तक आलं. खांडेकर मागच्याच वर्षी प्रोफेसर मेला बाबासाहेबांचा मारेकरी डॉक्टर सविता आंबे पुस्तक लिहिलं. जसं तुम्ही मत बनवलं तसं आम्ही बनवलं. बाबासाहेबांना बाबूनं मारलं. म्हणजे असंच वाटायचं बाबासाहेबांना सगळं काम चांगलं केलं पण बाबूंना बायको करून बाबू तर एवढे बोलत होते त्याला काही कामधंदी नाही आहेत काही तिथे उशी पोटी नाही त्याला स्वतः तरी का बायको नाही. तर बाबासाहेबांनी याद नका बाबासाहेबांनी शारीरिक सुखासाठी नाही केली. त्यांना त्यांचं स्वास्थ्य ठीक आहे म्हणून डॉक्टर हवी होती ट्रीटमेंट करण्यात. यासाठी त्यांनी कधी 5 वर्ष लागली. 5 डिसेंबरला शेवटचा दिवस बुद्ध आणि त्यांचा धर्म या ग्रंथाची प्रस्तावना लिहून पूर्ण झाली. ग्रंथ पूर्ण झाला. त्यांच्या आयुष्यातले 56 ग्रंथ पूर्ण झाले. 56 झाले. आता तुम्ही आम्ही काय समजतो बामणीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मारला असा तुम्ही समज करता की नाही. मी कसा समजतो. मी तर डॉक्टर सविता आंबेडकर यांची भेट घेतली आणि मी तोंडावर बोलतो माई तू आमच्या बाबासाहेबांना डॉक्टर मालवणन करून स्लो पायजनचं इंजेक्शन देऊन मारलंस असं बोलली. तिच्या डोळ्यात आसू होते. आसू काढल्यावर हे तर धोन काय करते तू रडून करून खरी होशील. बाबा रडून करून खरी होशील आपल्या बाबासाहेबला तूच मार कारण आम्ही माझं मत करलं होतं. बाबासाहेब जर वाचली असते ना 4-5 वर्ष हा सारा समाज कुठचा कुठे गेला सगळा समाज कुठच्या कुठे पोहोचला सारा हा देश कुठच्या कुठला पोहोचला. ज्याला समजतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी राज्यघटना केली. कोणी विमान पडले कोणी गेले. मजबुरी का नाम महात्मा गांधी म्हणतात. सगळ्या जगाला मजबूर करून टाकलं बाबासाहेब. दुसरं महायुद्ध आलं. एवढंसा इंग्रज देश साऱ्या जगावर राज्य करतात. आता अमेरिकेने हे अणुबॉम्ब केले. हिरोशिमा नागासाकीवर टाकले. दुसरं विश्वयुद्ध त्यात महाशक्ती म्हणून अमेरिका वरती आलं. अशा वेळेला इंग्रजांना आपल्या देशात जाणं भाग पडलं. त्यांच्या देशातल्या श्रीमंत लोकांना त्यांच्या हातात सत्ता सोपवून सत्तेचं हस्तांतरण करून निघून गेले. गोऱ्या लोकांच्या हातातून सत्ता काळ्या लोकांच्या हातात. 15 ऑगस्टला तिरंगा झेंडा फडकला. 1942 साली चिमूरला फडकला. 1942 साली स्वतंत्रता चिमूरात फडकला. 47 साली हा एवढा 5 वर्षाचा फरक राहिला. सत्ता सोपवायला सत्ता हस्तांतरित करायची. सत्ता तर गोऱ्यापासून काळ्या लोकांच्या हातात. हे सगळे बामण पोटीतली एरवी बामण म्हणजे गोऱ्या लोकांच्या हातातून काळ्या लोकांच्या हातात आली. पण हे बामण आपलं काही आपली काही खैर नाही. म्हणून काय झालं बाबासाहेबांनी या इंग्रजाच्या एकीकडे राजगुरू सुखदेव भगतसिंग पार्टी त्यांची क्रांतिकारी पार्टी म्हणून सगळे सशस्त्र उठाव करण्यात आले. हे सायमन नावाचा इंग्रज अधिकारी मध्य देशात मध्य प्रदेश नागपूर हा जो भाग यामध्ये प्रवर्ग निर्माण करण्यात आले. हा मागासलेला अस्पृश्य समाज आदिवासी समाज मागासलेला आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बिल तयार केले संसदेमध्ये. आणि यांना हे मागासलेले आहे शेकडो वर्ष झाले आणि म्हणून यांना सवलती देण्यात याव्या यांना आरक्षण देण्यात यावं. आदिवासी लोकांना अस्पृश्य लोकांना
म्हणून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्ग नेमतात. आणि सायमन नावाचा हा इंग्रज अधिकारी त्यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग नेमण्यात आला. सायमन हे सायमन कमिशन सायमन आयोग हा नेमण्यात आला. ते याच्या विरुद्धात सायमन परत जा, काँग्रेसवाल्यांनी महात्मा गांधींनी सायमन परत जा, स्वतः राजगुरू सुखदेव भगतसिंग यांनी उठा सायमन परत जा. बाबासाहेब विशाल अरे सायमन कमिशन काय आहे कोणाला माहिती नाही. ते स्वतः राजगुरू सुखदेव भगतसिंग स्वतः क्रांतिकारी म्हणणारे नाही. हे देखील सायमनचा विरोध करतात, सायमन कमिशनचा विरोध करतात. विना वाचता क्रांतिकारी वाटणारी समाज बदलण्यासाठी सगळं वाचन म्हणून चिंतन केलं पाहिजे. बाबासाहेब त्याला काही बोलले पण बाबासाहेब खडून राहिले. या अनुसूचित जाती जमातीचे ह्या गंगा पहाडातले आदिवासी लोक आणि हे अस्पृश्य खुशीच्या बाहेर राहतात, शिवशिवासूत आहे, तर यांना मागासलेले आहेत, यांना शिक्षणाचा अधिकार देण्यासाठी म्हणून यांना आरक्षण द्यावं. म्हणून अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचा प्रवर्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे हा सायमन कमिशन सायमन आयोग नेमला गेला. आणि या सवलती घोषित केल्या. या सवलतींविरुद्ध गांधी उभे राहिले. स्वतः क्रांतिकारी म्हणून आले. बाबासाहेब अरे क्रांतीची चटणी आणि भाकरी यांना माहिती नाही आणि हे लोक क्रांती करायला. महात्मा तुम्ही काय म्हणायचे माहिती? स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळाला. महात्मा फुले काय म्हणायचे? ते असं म्हणण्यापेक्षा अस्पृश्यता नष्ट करणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवलाच पाहिजे हे पहिल्यांदा म्हणा स्वातंत्र्याच्या गोष्टी करतात. महात्मा फुले म्हणे अजूनही ना महिला आणि पुरुष यांचा जो ताळमेळ आहे ना, हा जाती व्यवस्थेमध्ये एवढा बरबटला. आजही कुलकर्ण्याची पोरगी तिवारी ब्राह्मणाला जमत नाही, तिवारीची पोरगी कुलकर्ण्याला जमत नाही. आजही सोयरी गावत नाही. बरं तुम्हाला वाटत असेल उलट ब्राह्मण आपले विशाल माणसं जर जाऊन किंवा करायला समोर येतात, पण त्या पोट जातीला देत नाही. लक्षात ठेवा अजूनही तर महिलांना दर्जा नाही आहे त्याच्या. त्या आर्य लोकांच्या टोळ्या खैबर खिंडीतनं आल्या तर त्या बायका पोरी घेऊन आले. ते ब्राह्मणाच्या घराच्या बायका पोरी आहेत त्या आमच्याच माता होत्या. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजलं आणि आम्ही वाचन मनन करून चिंतन मनन करणारे मोठा मूळ निवासी पण आमच्या अंगात येते. हे येते ब्राह्मण विदेशी आहे. काय करायचं? ब्राह्मणाने चूक केली, बामणीला बायको कसा का आमचा मी माझी चुकी दुरुस्त केली. बाबासाहेबांनी बरोबर केलं, बामणीला बायको केलं. लोक म्हणतात आपल्या कोळीवाडी पडून राहतील, त्याच्यातून मी काय करेन आणि मला माहिती आहे काय करायचं. त्यांचे केस दिसत आहे, त्यांना अनागाई कामाने त्यांना धर्माच्या कामासाठी कामाला समजत आहे. म्हणजे अजूनही एवढा भेदाभेद तुटला नाही. त्या जाती उपजातीत समाज घडलेला आहे. कोणी जाती निर्माण केल्या, कशा निर्माण झाल्या? हे 1 जानेवारी 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भीमा कोरेगावचा विजय स्पर्धा जवळ. हे सूत्र गणित. एकमेका जाती 12.5 जाती निर्माण. स्वतः ब्राह्मण वर्ग हा पहिल्यांदा जाती घडतो. ब्राह्मण त्यांनी स्वतः बंदिस्त केलं पटकन आणि काढला. म्हणून जिथे निरामती गेली बदली इत्यादी बोलून गेले. या सगळ्या ब्राह्मणेतरांना आदिवासींना भटक्या विमुक्तांना विद्येपासून वंचित करून सारा शुद्राची शुद्र आणि त्यांचा कायदा कोणता? मनुस्मृती. कोणाचा कायदा? हिंदूंचा नाही, हा बामणाचा आहे. आपल्याला सांगताय मनुस्मृती खूप प्राचीन आहे, खोटा आहे.
म्हणजे खोटं बोलण्याचा नाद भट होऊन जात. 15 लाख तुमच्या बँकेत आले का? आश्वासन किती होते? हे खोटा आहे की खरा आहे? फसवलं की नाही? म्हणजे बाबासाहेबांनी जेव्हा मनुस्मृती जाळली, बाबासाहेब ब्रह्मदेवाच्या मुखातून म्हणजे ब्राह्मण निर्माण, त्या बाहूंमधून क्षत्रिय निर्माण, जांगांमधनं वैश्य निर्माण झाला आणि पायांमधनं शूद्र निर्माण झाला. महिलांचाही पत्ता नाही आणि अस्पृश्य लोकांचाही पत्ता नाही. ते कुठं आकाशात नंतर पकडून काय ना त्या पंचम वर्गात फेकले, यांना काही महत्व दिलं नाही म्हणून महिलांना पायातली वाहन पाया. लहानपणी वडिलांच्या कब्जात असते, लग्न झाल्यानंतर ती नवऱ्याच्या कब्जात असते. नवरा मेला दुसरा जर लग्न केलं तर त्या कब्जात राहणार. दुसरं लग्न करण्याचा अधिकार नाही आहे बांधूनला. आता माहिती नाही, तिचा नवरा ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवशी नाही, आयुष्यभर तिला मुंडन करून तसंच राहावं लागेल. तिला दुसरं लग्न करण्याचा अधिकार नाही. म्हणून बाबासाहेबांनी हिंदू कोड दिला. या स्त्रियांना दुसरं लग्न करण्याचा अधिकार असावा आणि वारसा हक्क असावा. म्हणजे विटावरचा किंवा कोणाला महत्व दिलं जातं, पोळीपुरतं धन समजलं जातं. तुम्ही काय मामुली आहात? आज बोलण्यात बोल. आता बाबा काय साहेबाचा बाबासाहेबाचा कायदा म्हणतात, बहिणीचं नाव आलं तर गाव बहिणीला हिस्सा द्यायला हे भाऊ तयार होते का? मानसिकता अजूनही गेलेली नाही. बाबासाहेबांनी परवा कोर्टामध्ये येताना साडी घालून यायचं असा कायदा पारित झाला. सुप्रिया सुळेशी बोलतात. सुप्रिया सुळे म्हटलं तू साडी घालून जाती असलं म्हणजे काय साडी घालून म्हणजे सगळ्यांनी काय साड्या घालून जायचं तिथे. तुम्ही जा ना घरचं जा. मी काय म्हणाले काही सगळ्या खासदारीला काय कोण घालून जायचं हाय लिव्हिंग आहे हाय तुम्ही. तुम्ही या साड्या वापरा तुम्हाला काय कोट नाही पाहता. एक कोट घ्यायचा आणि एक टाईट घ्यायचं. काय कोट लावला लावायचा जुनं ते सोनवरून ठेवतात. 3 ऑक्टोबर 1957 रिपब्लिकन पार्टीची स्थापना झाली. तेव्हा महिला मंडळाची जबाबदारी शांताबाई दाणीवर दिली गेली. शांताबाई दाणी म्हणाल्या महिला मेळाव्यात करतात. एक पावाचं कुंकू, कानात किताब सर्दिया, नाकातले नकली रुपये, गळ्यात टिकोट, पाऊचे पाऊचे, हातातल्या बांगड्या पाटल्या, पायाचे जोडले आणि पाय पडले. हे सौंदर्याचं लेणं नाही आहे, सौंदर्याचं लेणं नाही आहे, ते मनूची गुलाबी आहे. समजत आहे? मनू तुमच्या मानगुटीवर येऊन बसला. काही कोणाच्या नावाची नवरोबाच्या नाव, नवरोबाच्या नावाचं त्याला काही आहे का? तुमच्या नावाचं नवरोबा पदार केला काही ओळख आहे का? हे सगळं सौंदर्याचं लेणं म्हणतात. आता तुमचं जेवण कागद वापस तुमचे पती जेव लावतात का? तसं लावतो त्याच्या सालीकडे बघते तरी यावं सांगण्याचं तात्पर्य आपल्याला सौंदर्याचं लेणं आहे म्हणतो, सौंदर्याचं लेणं नाही. आता जर रमाई असती ना तर सगळे बाबासाहेबांच्या देखत कपाळात कुंकू पुसून टाकलं असतं. मनूची गुलामी आहे, मनूची. आणि तुम्ही बाबासाहेबांच्या नावाचं लावलं कोण तुला माहिती गाडी म्हणतात. भर सभेत आज रमाई असती आमच्या बाबासाहेबांच्या देखील कपाळाचं कुंकू पुसून टाकलं. आता तुम्ही कुंकू पुसून टाका बरं, तुमचं पतिदेव मरतात काय करतात? मरती का? नाही म्हणतात. बरं काय आम्ही काय तुम्हाला सांगितलं या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी असं महिलांची लक्षणं असतात, त्यांना बुद्धिशी म्हणतात. आता काय करतात कधी कधी पांढरा बनवायची नाव एक गोष्ट सांगतो.
दीक्षा उद्या 16 कशी करतात. आणि मी एक प्रवचन केलं. एक IAS अधिकारी त्याची बायको तोही होता बाजूला बसला. तेही सभेत आले आणि मी सगळं हे जमा केले. तू काय कानातलं नाकातलं गळ्यातलं हातातलं सगळं जमा केलं जाऊन होळी केली. तर त्या IAS अधिकाऱ्याच्या पत्नीनं गळ्यात तोडलं सोडलं. पाठीत कसं सोडलं. आता लागलं की हाताच्या टोपली जमा केलं होता. अरे भगिनी कोणाच तरी जोडलं सोन्याचं आहे, त्याला असेल त्यांनी घेऊन जा. कोणाचं आहे ती पाहून हसत होती. काय बोलली नाही. भगिनी तुमचं आहे का? हो आहे म्हणून. आता वापस कशाला तिने किती विचारतो आणि तुला वापस करू जाळल्यानंतर ते काढून घेऊ आम्ही. हे तुझ्या नावात तुझ्या आम्ही पगोडा वाचवलं म्हटलं. आता तुझं वाटतं तुझं पगोड्यात राहील. आता संध्याकाळ झाली. कार्यक्रम संपला. ती घरी गेली. आता नवरा आला. तीही डॉक्टरेट आहे, PhD झाली. तो IAS आहे, रिटायरमेंट आहे. मुलगा प्रोफेसर, मुलगी प्रोफेसर, जावई प्रोफेसर, सून आहे प्रोफेसर. आता दोन एक गाडी होती. आता तिघाच्या 3 गाड्या झाल्या. एक गाडी होती. आता तिघाच्या 3 जोड्या झाल्या. तिघाच्या 3 गाड्या बघल्या. आता हे दोघं जोडी आपल्या बंगल्यात राहायची मस्त गाडी चालवायची. दोघंही पती आले आणि ऐकते बसला तो IAS अधिकारी काय म्हणतो भेटाय तिच्या कपाळाकडे, तिच्या कानाकडे, तिच्या नाकाकडे, तिच्या गळ्यात पाहत या हाताला जेवढं होतं नवरीच्या नावाचं तेवढं सोडून नवरीला सोडून जायचं. शब्द बोलला. काय केलं माहिती? मी बोललो होतो तुम्हाला संध्याकाळी समजा हे तोडलं तुमच्या मैत्रिणी मिळतील. बाबा कधी गेले काही सांगितलं नाही. बाबा कधी गेले काही सांगितलं नाही. 1-2 दिवस म्हणतील ना. 1-2 दिवसाला देखील आपण पकडतो. 1-2 दिवसच म्हणतील. बाकी सवय होऊन जाते. एवढंच म्हणतो. नवरी काय म्हणते मेरे नाम का मेरा मैं की चली जाए एवढंच म्हणते का माझ्याकडे यायचं. मी सगळी बेकारी करते. काय केलं माहिती? तिनं आपली गॅस कामाला सुरुवात झाली आणि ती पाहायचं मुक्काम केला. आणि परिवार पौर्णिमेचा दिवस होता. पाणी राहिली सगळे दुपाशी होते. मुक्काम झाला आणि आता बोलणं झालं असतं तर विषय माहिती झाला असता. सकाळी तिनं किती उठवली टेबलवर तरी काय मी पण म्हणतात माझ्या गावात तेवढं तोडलं कारण मी जात आहे. मोबाईल नंबर माझ्याकडे आणि मी जात आहे. कुठे जात आहे हे सांगितलं. पण प्रवचन आपण सांगितलं तुम्हाला हात देतील तर माझ्याकडे मी सांभाळून घेऊ. माझ्याकडे खूप पैसा तुम्ही काही चिंता नाही. देऊन ठेवलं सही म्हणा काही नाही. अधिकारी अजून आली नाही रे. काय झालं? घरच्या माणसाला बोलकरी आपण काय सांगून घेऊ काय काय नाही सांगितलं. पण पेपरला काहीतरी चिठ्ठी दिसली नाही. चिठ्ठी आणून दिली पाहिजे वाचली. आता त्या बोलकरीला चिठ्ठी समजायला नको म्हणून ती इंग्लिशमध्ये ते इंग्लिशमध्ये केली वाचली एवढं नाही सांग. आता निवडणूक त्यांनी वाचलं ही नक्कीच नोटीस करी दिली. पण नाही केला का काहीच नाही. एक दिवस पहाटे पाठ झाली. ध्यान केलं आम्ही. सकाळी शुद्धपठण केलं. मैत्री केली आणि 6:30 वाजता पठ्यात आलं. फोन नंबर असतील. हॅलो कोणाचा फोन नंबर
काय त्याने भरतीला फोन केला भरतीला काय झालं मला ना फोन काय झालं मग मी इकडे किती लिहून ठेवले म्हणे घरी आणि मी चालले आता म्हणजे तुम्ही बघा असं म्हणून घेऊन फोन केला तर काय आता तू कुठे आहेस मी संघारा गेली तो म्हणते तिकडे फोन दे माझ्याकडे फोन दे आणि साहेब काय फोन करतात नाही म्हणते बंधाली आज माझ्याकडल्या भोजनाचा स्वीकार करा म्हणजे तेवढा मोबाईल स्पीकरवर होता प्रत्येकी माझ्या भोजनाचं निवड करायची मी सगळ्या मुलाला माझ्या मुलीला जावयाला मुलेला सगळ्यांना नातवंडांना देखील घेऊन यायला आमच्या भोजनाचा माझ्याकडे ती बाजूला बसलेली आहे तिला आपण विनंती करायची तर तिला देखील फोन दे आणि तिला विनंती कर म्हणते नाता आणि आजच्या भोजनाचा स्वीकार करावा विनंती करते आणि पालक बोलायचं आणि ते बोलायला लागले म्हणते किती चांगलं काम आम्ही सांगितलं असतं तरी ऐकलं नसतं जरी मी जवळ आहे तरी ऐकलं नसतं तुम्ही सांगितलं अशाला तरी ही मनुष्य बंधनं गळून पडतील अशाला तरी गळून पडतील म्हणून मी स्वागत करतो आमच्या भोजनाचा निमंत्रण ते स्वीकार करा आणि स्वीकार करा सगळी घरची मंडळी बघा याला सांस्कृतिक बदल म्हणतात आता हे मुलीची गुलामी कधी तोडा कोण सांगेल महिला म्हणून आता मला अधिकार माझ्या बोलावं लागतं कोण सांगेल म्हणजे फक्त धर्मात आहे का असं तसं काहीच नाही कोणत्या पदात मी माझ्यापेक्षा वाचन तुमच्याविषयी जास्त आहे आपल्या मुलांना हरवण्याची ताकद नाही मोठे मोठे विद्वान आले दम ठेवावा लागतो की नाही त्यामुळं समताधिष्ठित समाज निर्माण करणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की जंगला पहाडातला माणूस असो की चुकी झोपणीतला माणूस असो एक व्यक्ती एक मत एक मूल्य 26 जानेवारी 1950 ला या देशाचं संविधान आहे का आता संविधान तिथे आता कोर्टात हे संविधान कितीही चांगलं असलं तरी संविधान राबवणारे लोक जर लायक नसले तर अशी स्थिती या देशाची येईल शेजारी वनवा पेटलाय तो लवकर तुमच्या घरात येईल एवढ्या मोठ्या मेहनतीने हे घर बनवलं मस्त जेव्हा काँग्रेसवाले हे नियमाचा भंग करू लागले तेव्हा बाबासाहेब काय म्हणाले आय विल फर्स्ट मॅन हू वर्क इट आउट मी या देशाची घटना जाळणारा पहिला माणूस असतो अशा काही काँग्रेसवाले हे साम्राज्यशाही भांडवलशाही आणि ब्राह्मणशाहीचे प्रतिनिधित्व करणार महात्मा फुले काय म्हणायचं माहिती आहे का महात्मा फुले आता ह्या इंग्रजांसाठी गणपती मांडला कोणी लोकमान्य टिळकांनी आता गणपती मांडला तर मांडला भजन पूजन त्या निमित्ताने लोक एकत्र यायची असतात पण एक मातंगाचं तोंड आलं आणि त्या गणपतीला लागला हात आणि गणपती बाटला आता कसं ते माहिती नाही बरं बऱ्याच लोकांना वाचन नसल्यामुळे माहिती नाही आता पाटला गणपती आता कसं करायचं गणपती पाटला आता कसं करायचं त्यामुळं गपचूक लोकमान्य टिळकांनी काय केलं आता या गणपतीला पाण्यात शिरवला आणि तुमच्या देव आणि त्या पाण्यात नाही दिला तर पाय देऊन नका बरं आहे का आणि समग्र वाङ्मय आहे ना महात्मा फुले समग्र वाङ्मय वाचा म्हणजे हे भारूड नाका आणि तो कांदे महात्मा फुल्यांचं एवढं भारूड आहे हे काँग्रेसवाले हे शेठजी भटू हा